शांती. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित बंधूंनो भगिनी, खूपच सुंदर अशा प्रकारचं हे चर्चा आणि संवादाचा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची निर्वाणीच आपल्याला मिळत आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आपण जे वर्तमानपत्र रोज वाचतो किंवा टीव्हीवरच्या बातम्या बघत असतो ते म्हणजे आत्ताच्या जगाचं ते काय असतं, एक प्रतीक असतं. जग कसं आहे, विश्व कसं आहे हे आपल्याला त्या न्यूजपेपरमधून किंवा टीव्हीवरच्या न्यूजमधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण जर बघितलं सध्या तर मूल्यांचा किती अभाव निर्माण झालेला आहे. सगळ्या बाजूने आपण परिपूर्ण होत आहोत. भौतिक सुविधा, सुखसंपत्तीची साधनं आहेत, परंतु या मूल्यांचा अभाव आहे. आणि म्हणून आजकाल अनेक प्रकारच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, सामाजिक स्वरूपाच्या असतील, कौटुंबिक स्वरूपाच्या असतील किंवा राजकीय स्वरूपाच्या असतील, राष्ट्रीय पातळीवर असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील, तर याचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे जीवनातील मूल्यांचा अभाव. मूल्य म्हणजे आपल्या जीवनातील सुगंध आहे. जसं एखादं फूल असतं, त्या फुलामध्ये जर सुगंध नसेल तर त्या फुलाला काही मूल्य नसतं. तशाच प्रकारे मनुष्य जीवनामध्ये जर हे मूल्य नसतील तर त्याचं जीवन सुद्धा हे पशुतुल्य आहे. मूल्य म्हणजे आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं शृंगार आहे. आपण सोन्याच्या अलंकाराने, रत्नजडित अलंकाराने आपला शृंगार करतो आणि त्याच्यामुळं साहजिकच आपलं व्यक्तिमत्व उठून दिसतं. परंतु त्या सोन्याच्या किंवा रत्नजडित शृंगारापेक्षा हा मूल्यांचा शृंगार जो आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून हे वास्तविक ही शिक्षण प्रक्रिया जी आहे ती मूल्य धारण करण्याचीच प्रक्रिया आहे. मगाशी डॉक्टर अशोक भोईटे सरांनी एज्युकेशनचा जो अर्थ सांगितला, त्या एज्युकेशन शब्दामधील प्रत्येक अक्षरामध्ये हे मूल्य सामावलेलं आहे. इक्वॅलिटी असो, त्यानंतर डिसिप्लिन असो किंवा टॉलरन्स असेल, युनिव्हर्सल ब्रदरहूड असेल, या प्रत्येक या अक्षरामध्ये एक मूल्य सामावलेलं आहे. आणि हे मूल्य आपल्याला जर जीवनामध्ये धारण करायचं असेल तर ही आध्यात्मिकता ही फार महत्त्वपूर्ण आहे. वास्तविक आपण शिक्षण, आपण सगळे बरेचसे आपण या ठिकाणी समोर बसलेले आहात. आपण म्हणजे त्या ठिकाणी बीएड कॉलेजमध्ये जाऊन आपण पदवी प्राप्त केलेली आहे. अध्यापनाचं हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बीएड असताना मी सुद्धा शिक्षण म्हणजे काय हे शैक्षणिक तत्वज्ञान या विषयामध्ये मी शिकत असताना त्यातल्या काही शिक्षणाच्या परिभाषा मी आपल्याला ऐकवतो. माननीय नितीन पानगुडे सरांचं सुद्धा याच्यामध्ये स्वागत आहे, हार्दिक स्वागत. तर प्लेटो काय म्हणतात पहा, प्लेटो म्हणतात की मनुष्याचं शरीर आणि त्याची आत्मा यांना त्याच्या नैसर्गिक पात्रतेनुसार पूर्णत्वास नेणं म्हणजे शिक्षण. एक फिट्झपॅट्रिक नावाचा शिक्षण तज्ञ म्हणतो की आत्म्याचे पुनरुत्थान म्हणजे शिक्षण. मगाशी सुनीताताईंनी त्यांचा उल्लेख केला अंडू द लास्ट कादंबरी, की ज्यांच्या आधारे गांधीजींचं जीवन परिवर्तन झालं. ते रस्किन म्हणतात की उत्तम आत्मे निर्माण करणं म्हणजे शिक्षण. त्यानंतर आणखीन एक तज्ञ, शिक्षण तज्ञ हॉर्न नावाचे, ते म्हणतात की मानवतेतून देवत्वाची प्रतिमा निर्माण करणं म्हणजे शिक्षण. स्वामी विवेकानंद म्हणतात की मनुष्यातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण. तर वास्तविक ज्या वेळेला
B.Edला मीही अभ्यास केला त्यावेळेला हे पूर्णत्व काय आहे हेही कधी मला समजलं नाही, किंवा त्याचा आविष्कार काय आहे तेही कधी समजलं नाही. त्यानंतर मानवतेतून ही देवत्वाची प्रतिमा कशी निर्माण करायची हेही कधी समजलं नाही. आणि कुठल्या शाळा कॉलेजमध्ये सुद्धा अशा प्रकारचं काही शिक्षण दिलं जात नाही. परंतु ज्यावेळेला मी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये मी आलो आणि या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जे एक आध्यात्मिक ज्ञान आणि राजयोग मेडिटेशनचं शिक्षण दिलं जातं ते शिक्षण खऱ्या अर्थानं या शिक्षण तज्ज्ञांच्या अपेक्षा पूर्ण करणारं हे शिक्षण आहे, याचा मला पुरेपूर म्हणजे खात्री आहे. आणि म्हणून अशा या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जे काही आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं ते जवळजवळ आज 60 कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलेलं आहे, की ज्याच्यामध्ये अनेक अशा स्वायत्त महाविद्यालय असतील किंवा काही विद्यापीठ आहेत त्यांनी या ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या एज्युकेशन विंगशी MOU करून त्यांच्या त्या विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजेसमध्ये अनेक काही अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये 2 अभ्यासक्रम सुरू आहेत. एक म्हणजे BAचा अभ्यासक्रम सुरू आहे, मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण. त्याच्यामध्ये पहिलं जे वर्ष आहे ते डिप्लोमा आहे, डिप्लोमा इन व्हॅल्यू एज्युकेशन अँड स्पिरिच्युअलिटी. त्याच्यानंतर दुसरा ॲडव्हान्स डिप्लोमा आहे आणि 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला BAची पदवी मिळते. आता 1-2 वर्षापूर्वी ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ नावाचा खूप सुंदर अभ्यासक्रम सुरू केलेला आहे या ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोलॅबोरेशनमध्ये. अलीकडे आपल्याला माहित आहे की मध्यंतरी काही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काही शिक्षकांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलेली होती, विशेषतः त्याच्यामध्ये काउन्सिलिंगवर भर देण्यात आलेला आहे. आज विद्यार्थी जगतमध्ये खूप काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. आज विद्यार्थी छोट्या छोट्या गोष्टीसाठी आत्महत्या करतो. कोटा राजस्थान कोटाची बातमी सुद्धा आपण अनेक वेळेला ऐकलेली असेल की त्या ठिकाणी IITच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी सुसाईड करत आहेत. तर अशा प्रकारच्या या गोष्टीला आपल्याला जर प्रतिबंध घालायचा असेल तर त्यासाठी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं योग्य अशा प्रकारचं काउन्सिलिंग आणि त्यांच्या या मानसिक स्वास्थ्याची आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून या ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये हा जो काउन्सिलिंग आणि मेंटल हेल्थचा जो ॲडव्हान्स डिप्लोमा सुरू झालेला आहे तो खूप अशा प्रकारचा सुंदर ॲडव्हान्स डिप्लोमा आहे. आपण शिक्षक त्याचा लाभ जरूर घेऊ शकता. आत्ता पहिली बॅच होती आमच्या सातारा सेंटरमध्ये, स्टडी सेंटर आहे आणि त्या ठिकाणी 12 बसलेले होते. त्याच्यामध्ये जवळजवळ 3-4 शिक्षिका होत्या. एक आनंद इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका होत्या, एक पालगणीच्या रेसिडेन्शियल स्कूलच्या सुपरवायझर होत्या आणि त्यांनी सांगितलं की खूपच आम्हाला या काउन्सिलिंग आणि मेंटल हेल्थच्या ॲडव्हान्स डिप्लोमाचा आम्हाला खूप लाभ होत आहे. या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, विद्यार्थ्यांच्या समस्या हाताळताना, तेव्हा आपण सुद्धा आपल्यापैकी हा ॲडव्हान्स डिप्लोमा आपण करू शकता. त्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. आता 10 जुलैला एक शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये 11 पॉईंट आहेत. त्या 11वा पॉईंट असा आहे की विद्यार्थ्यांकरता संस्था स्तरावर तणावमुक्तीसाठी कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची व्यवस्था करण्यात यावी. तेव्हा शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातला हा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या वैयक्तिक आपल्याला मानसिक स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी, आपल्याला मानसिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी आणि आपलं शालेय स्तरावर आपलं जे कर्तव्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे करण्यासाठी हा आपल्याला अभ्यासक्रम खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. आता आपण जर आणखीन एक आपल्याला मी सांगतो, या ठिकाणी सर आता या ठिकाणी आता आहे, त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकण्याची उत्सुकता आहे. म्हणून मी फक्त एका कार्यक्रमासंबंधी आपल्याला मी सांगतो की 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये माउंट आबूला स्वस्थ एवं सशक्त भारत के लिए आध्यात्मिक शिक्षा
या विषयावर एक खूप चांगल्या प्रकारची कॉन्फरन्स आहे आणि या कॉन्फरन्सला आपण येऊ शकता. आपल्याला संस्था पातळीवर नक्कीच त्यासाठी दर्जा माने सर देतील याची मला खात्री आहे. तर आपण फक्त जाण्याचा खर्च आपण करायचा आहे, बाकी तिथली सगळी व्यवस्था ही संस्था करणार आहे. तर त्यासाठी मी आपल्याला हार्दिक निमंत्रण देऊन मी माझ्या शब्दांना पुढे विराम देतो. ओम शांती. आताची आपल्या विचारांच्या प्रख्यात लेखक व इतिहास अभ्यासक प्राध्यापक नितीन मांगरू पाटील यांचा आगमन झालेला आहे. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय नितीन मांगरू दादा यांना